आत्यांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस तू? जा म्हणल्या आत्या, जा की इथनं. अगं पण अगं कशाला एवढी खोटी काळजी दाखवायलास तू? आवाजने चांगलं कळलंय तिचे दाखवायचे दात वेगळे आहेत ते. मला फक्त इथे काय झालंय हे जाणून घ्यायचंय. त्याची काय पण गरज नाही आता. सानिका, अगं मैत्रीण आहे ना मी तुझी, प्लीज सांग मला काय झालंय. सानिका, सानिका ऐक. नाही म्हणलं नव एकदा, आम्ही आमच्या सानूची काळजी घेऊ. हा, तुमचे उपकार झालेत का नाही ते बाद झाले, नको आता. आणि हे बघ, शुभू तुमच्याकडे कामाला येणार नाहीये हे फायनल आहे. आणि इथं थांबून आमासनी आणि आमच्या घरच्यासनी अजून त्रास देऊ नकोस. निघा. शुभूला भेटल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. एवढा माज एकदा सांगून कळत नाही, तू अशी नाही ऐकणार. मॅडम शेवटी काय करलंयस हे? घरी आल्या पाहुण्यांवर असं वागतेस? तुला लाज नाही वाटत का ग? शुभवरच स्वीटीने काहीच नाही केलंय. ही श्रावणी आहे ना? तायडे बास. श्रावणी मॅडम मला भेटायला आले, त्यासने असं घालवायचा कुणाला बी अधिकार नाहीये. मॅडम तुम्ही इथं का आलाय? जावा बरं. अरे का आले म्हणजे काय? शुभू तेवढ्या रागारागाने घरी आलास, ते मदनला इतकं मारलंस, बाबांनी काही तुझी बाजू ऐकून घेतली नाही. वरती तुला म्हणाले की तू काम सोडून जातो, तू चक्क हो म्हणालास. अरे तू इतका का चिडला होता? सानिकाला काय झालंय मला काहीच कळायला मार्ग नाहीये, म्हणून आले मी इथे. मला सांग ना काय झालंय. जाऊ दे ना मॅडम, त्याचा आता काय बी उपयोग नाहीये. असं कसं म्हणतोयस तू? मॅडम मला काय बी बोलायचं नाही आणि काय सांगायचं पण नाहीये. मला माहिती आहे, मी तुम्हाला ते सांगितलं तर त्याचा तुम्हाला त्रास होणार, जे मला नाही आवडणार. तुम्हाला सांगितलं नाहीस ना तर जास्त त्रास होणार आहे मला. नाही मॅडम. आणि एक गोष्ट मॅडम, आपली मैत्री संपली. तुम्ही प्लीज जावा इथनं. हे काय बोलतोयस तू? मॅडम प्लीज प्लीज जावा इथनं. हो अरे मॅडम मला यापुढे फोन बी करत जाऊ नका. साहेबांचं ऐकत जावा, त्यासनी त्रास नका देऊ. आणि ती बाई आणि त्या मदनपासून लांब राहा. फक्त माझ्याकडनं काय अपेक्षा करू नका सर. तू हे असं बोललास तर एकटे काय करू मी? तू तरी मला असे एकटीला अर्ध्या रस्त्यात सोडून नको रे जाऊस. अरे लहानपणीच आई गेली, बाबा काही माझ्याकडे बघत नाहीत. त्या घरात एकटीच वाढले मी. पण मग तू आलास आणि किती छान मैत्री झाली आपली. नाही, मला माझा मित्र गमवायचा नाही. मी आपलं नातं तुटू देणार नाही. आणि अरे मी काय आता लहान आहे का शुभू? नाती कशी जपायची ना हे आता मला चांगलंच माहिती. हे बघ, आपलं मैत्रीचं नातं आणि तुझं बाबांबरोबरचं नातं काही झालं तरी मी तुटू देणार नाही. मग त्यासाठी मला अगदी जगाशी लढावं लागलं ना तरी चालेल मला. शुभू, मी सॉरी म्हणते ना, मी सॉरी म्हणते. प्लीज माझ्या बाबांना माफ कर. अरे पण आता ते तरी काय करणार? त्यांच्यासमोर चित्रच असं उभं केलं गेलं होतं म्हणून ते असे वागले. तुला माहितीये ना ते आत्याला किती मानतात. तिने सगळं त्यांच्या डोक्यात भरवलं. तुला तर माहितीये बाबा कसे आहेत ते असे नाहीये, तू ओळखतोस ना त्यांना. आणि मला हेही चांगलं माहितीये की तुला सुद्धा त्यांची खूप काळजी वाटते. म्हणूनच मला तू कायम आयुष्यभर त्यांच्या बरोबर असावास असं वाटतं. माफ करा मॅडम, यातलं काय बी होऊ शकत नाही. मला माहिती आहे साहेबांनी एकदा निर्णय घेतला की ते बदलत नाही. पण आता त्यांना बदलावा लागेल.
जसा बाप तशी लेक. ते हट्टी असतील ना शुभू, तर मी त्यांच्यापेक्षा 10 पट जास्त हट्टी. मी शब्द देते तुला, पुढच्या 2 दिवसात मी तुला त्या घरात मानाने परत आणणार. तू माझा मित्र आहेस रे, माझा जमत्या. प्रत्येक संकटात माझी ढाल बनून माझ्या पुढे उभा राहतोस तू. मी तुला असं नाही जाऊ देणार. मला तू माझ्या बरोबर हवा आहेस कायम. दादा, दादा, सॉरी मॅडम, ही अशी ड्युटी करता तुम्ही? थोडस न्यूज बघत होता. एंट्री बुक द्या. हा? एंट्री बुक दाखवा. हो 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 हो. सॉरी मॅडम. ठेवा इथं. यात तर सानिकाचं नावच नाहीये. असं कसं होऊ शकतं? सानिका जर इथे आली होती तर एंट्री बुक मध्ये तिचं नाव असायलाच हवं होतं. हे काय, एक पान गायब आहे. दादा, एक पान फाडलंय. कोणी फाडलं? हा? सॉरी मॅडम, मला खरंच माहिती नाही. इथं टेबलवरतीच असतं हे बुक. खरंच माहित नाही मला कोणी फाडले मॅडम. अहो, माहित नाही म्हणजे काय? अशी ड्युटी करता का तुम्ही? एंट्री बुक मधलं कोणीतरी पान फाडलंय आणि तुम्हाला काही माहितच नाही? काय विचारते? काय झालंय? बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांगा, नीट आठवून सांगा आता. शुभूची बहीण सानिका इथे आली होती का? माहित नाही मॅडम. मी नसताना कदाचित आली असेल तर माहित नाही मॅडम. असं कसं असेल? शुभू तर म्हणाला होता की सानिका इथे आली होती, पण पान फाडलंय. ह्याचा अर्थ नक्की काहीतरी गडबड आहे. बरं, आता एक काम करा. आजच्या दिवसाचं सगळं सिक्युरिटी फुटेज घेऊन मला भेटा लगेच. हो 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 मॅडम. मी सत्य शोधून काढेन. सानिका नेमकं काय लपवतीये, तिच्यासोबत नेमकं काय घडलंय, हे सगळं सत्य मी बाबांसमोर आणेन.